मात्र इथे करतायत. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पंच आमच्याकडे बोलतायत. हा चेंडू इथे अतिरिक्त घोषित केला जातो. व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईटच्या मदतीने मात्र धावफलकात निश्चित वाढ होईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 1 या अंकावरती. पस्तीस धावांचा पाठलाग करत असताना मात्र मैदानात संघामधून दाखल झालाय. हॅलो हॅलो तर नक्कीच गुड आफ्टरनून. पुणे स्पर्धेमध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचं नक्कीच मी व्हाईस ऑफ ठाणे, व्हाईस ऑफ पालघर, व्हाईस ऑफ वाडा, व्हाईस ऑफ केल्टन गणेश पाडव तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. पाहतोय आपण जर पाहिलं तर शाखा जर पाहिलं तर नक्कीच शिवसेना आयोजित क्रिकेटचा महाथरार जर्मन चषक 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण नक्कीच जर्मन 7 ट्रॉफी त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीत सुरू ज्या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच
टीममध्ये पण ग्रेवा स्पोर्ट्स लाकिवली शब्दामध्ये उत्सर आणि त्यानंतर पाहू शकाल की सम्राट प्रतिष्ठान दहिसर कामण आणि यातील मध्ये पाहू शकता सत्पाल विजय टीम्स बॉलिंग क्रमांकवरती आहे गोलंदाज वैभव अपावतर की पहिल्या स्पेल करता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 13 या धावसंख्येवरती आणि आपण पाहिलं तर बॉलिंग क्रमांकवरती असताना पहिला चेंडू यावेळी मात्र टॉट पाहायला मिळाला आणि षटक कंप्लीट झाल्यानंतर नक्कीच पाहू शकाल मॅच क्रमांक पाहतो या ठिकाणी टीम तवा पाडा शेवटची टीम चेणे यांच्यामध्ये जबरदस्त संघर्ष पाहतो यामध्ये शेवटच्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आदिवासी समाजाचा विचार करून मग स्पर्धेचं आयोजन मी पाहतोय आणि पंचम पाहू नक्कीच संजय आम्ही पाहताय यावेळी चांगला स्ट्रोक या फुटबॉलच्या साइड मध्ये सेकंड टीमला केलाय चेंडू निघून चाललाय सरळ क्लास ऑफ द मुवमेंट स्लाइस केलंय बॉलला डाऊन टू ग्राउंड येतो मात्र या ठिकाणी चौकार 4 धावा फलंदाजी मार्गवरती विशाल आणि आपण पाहूया रुपेशची फलंदाजी आणि इथनं आपण पाहिलं तर जिंकण्याकरता 35 धावांचं टार्गेट आहे आणि षटक क्रमांक दुसरं जर पाहिलं तर प्रगती पथावरती त्यातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर चौकार आलाय वैभव व्हॉट अ बॉल यस विकेटचं पतंग खेळाडू पाच एज पाहायला मिळालं ज्या ठिकाणी पाहू शकाल की बॉलिंग ट्रॅकवरची गोलंदाजी थोडंसं मात्र वैभव त्या ठिकाणी वैभवित करतो वैभव म्हणजे संपत्ती आणि खऱ्या अर्थानं संपत्ती खूप मोठी मान मिळते बॅक टू बॅक विकेट पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये मंगेशला मी पाहतोय नऊ चेंडू आपण जर पाहिले तर दुसऱ्या पूर्वार्धातील कंप्लीट झाले षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे आणि त्यातील आपण जर पाहिलं तर फर्स्ट ऑन डिलिव्हरी ॲज अ डॉन आणि 4 आणि त्यानंतर विकेटचं पतंग 3 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 17 35 धावा विचार करता बनवायची टीम पाहू शकाल या ठिकाणी चेन्नईनं खूप चांगल्या पद्धतीने 34 धावा लागल्या गेल्यात आणि एका साईड पद्धतीने नक्कीच टीम आपल्याला पाहायला मिळती आहे विचार करता 35 टार्गेट चेन्नई टीम जर पाहिली ना तर नक्कीच खऱ्या अर्थानं जी चिंबीपा ट्रॉफी आम्ही कंप्लीट या वर्षामध्ये करण कांदे यांच्या गावात तेव्हा खऱ्या अर्थानं टीमला पाहिलं होतं आणि तीच मात्र उमेद घेऊन मैदानाच्या आत मी पोहोचा व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलला धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ते मात्र 18 धावसंख्येवरती कुठेतरी 35 धावांचं परिषद जरी असेल तरी मात्र इथनं बॉलिंग ट्रॅकवरची गोलंदाजी आहे ती खूप महत्त्वाची असेल कारण प्रत्येक रन्सला इथनं महत्त्व द्यावं लागेल आणि धावसंख्या जर चेस करायची आहे तर इथनं मात्र उमेद अपेक्षा आणि भूषण की आकांक्षा घेऊन मैदानाच्या आत उतरावं देखील लागेल येणाऱ्या फलंदाजाला यावेळी लोअर फुलटरचा बॉल फेकून दिलाय बॉल ज्या ठिकाणी मध्ये पाहू शकता झेल होतोय कॅरी परफेक्ट पाहू शकाल असं मात्र नक्कीच जर्सीवरती 47 जर्सी पाहायला मिळते वन साइड मध्ये बॅक टू बॅक विकेट्स जर या मॅच मध्ये जर पाहिजे नक्कीच टीम आई गावदेवी तेव्हा पाडपाहता नक्कीच कमबॅक करायचं आहे तर डॉट बॉल आणि विकेट्स बॉल याला खूप महत्त्व द्यावं लागेल आणि थोडंसं वातावरण जरी पाहू शकाल की हिट होत आहे घड्याळामध्ये 3 वाजतायत मात्र खूप चांगल्या पद्धतीने डबल विकेट्स म्हणून स्पर्धा रंगते पहिल्या दिवसामध्ये वार शुक्रवार पाहतोय आणि 14 15 16 मात्र स्पर्धेत संयोजन पाहतो उद्या देखील मात्र आदिवासी गट्स देखील पाहायला मिळेल मात्र सुपर संडेमध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेची पर्वणी आणि स्पर्धेची मात्र टेनिस बॉल विश्वातील खूप मोठी ताकद आजमावली जाईल धावसंख्या फलकावरती 18 षटक क्रमांक दुसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग क्रमांकवरती पाहतो ज्या टीम मात्र वैभवने आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट केलाय अजूनही 8 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या फलकावरती 18 यावेळी उडवलंय बॉलला चेंडू हवेमध्ये आहे जेवढी उंची तेवढीच लांबी निघून जाईल बॉल आउट ऑफ द पार याचा बिग याचा हाय दर्जेदार षटकार धन्यवाद डीजे त्यानंतर पाहू शकाल नक्की या स्पर्धेच्या माध्यमातून थोडा वेळ आम्ही नक्कीच जेवणा करता गेलो दुपारच्या सत्रामध्ये पाहू शकाल आणि आमचे परम मित्र पण नक्कीच ऐकविरा मेडाफाडा चायनीज कॉर्नर माध्यमातून पाहू शकाल नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेला यावेळी पाहायला मिळतंय बाकी जाते थोडंसं मात्र नवीन बॅटर मैदानात शापून द्यायला फलंदाज मिस्टर पाहिलं तर नक्कीच गौरव आता मात्र शेवटची 6 चेंडू आणि इथं मध्ये पाहिलं तर विजयाकरता 11 धावेची गरज आहे 6 चेंडू आणि 11 धावा सकाळपासून आमचे गोल्डन फिंगर बार फार्म सायवन्स गोलंदाजी बारपरी पाहू शकाल स्कोरचं काम करत असताना यात दुपारी 17ला सुरुवात असेल थोडंसं स्पीडअप घ्या 6 चेंडू आणि 11 धावा 11 कार्ड निल्सन हा आकडा मात्र नक्की फलकावरती येणं गरजेचं असेल टीम मात्र चेणे
प्रयत्न करेल, कारण दोन्ही बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव आणि त्याचा पाहू शकाल की साध्य असताना मिस्टर रुपेशला मी पाहतोय. सो अधुरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो देखील चांगला बॅटर आहे. कारण जी स्पर्धा आपण जर पाहिली तर खऱ्या अर्थानं चला टीम मीटिंग नका करू. टीम आई गावदी विरवा पाटील नक्कीच तुम्हाला विनंती असेल, कारण मित्रांनो वेळ नाहीये. सर आता दोन्ही कर्णधार ज्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच कवी स्पोर्ट्स लाखिवलीच्या सर पाहता नक्कीच टीम लाखिवली विन द टॉच अँड डिसाईड पाहायला मिळेल. ऋतिक गडक ज्याने खऱ्या अर्थानं भिवंडी टेनिस विश्वामध्ये थोडीशी आपली ओळख नाही खऱ्या अर्थात सिद्धता निर्माण केली आहे आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण केलंय. कारण 2 वर्षाआधी जर पण नक्कीच लाखिवली टेनिसचं मैदान जेव्हा आम्ही सागर बाबरीची ट्रॉफी कंप्लीट केली ना, तेव्हा खऱ्या अर्थानं खेळाडूंना स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात केली होती. त्यानंतर खऱ्या अर्थानं भिवंडी टेनिस बॉलमध्ये ह्या खेळाडूंना आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. तो यानंतर मग तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा स्पेल करता बॉलिंग मार्कवरती आलाय. गोलंदाज आपण पाहिलं तर नंदू पाहतोय. नंदू पवार बॉलिंग मार्कवरतीचा हा चेंडू आणि रुपेश एक बिग हिटर म्हणून त्याची ओळख आहे. एक चांगल्या पद्धतीनं फुटवर्क करणारा खेळाडू आहे. फलंदाज शफाल मिड विकेटच्या पाहू शकत परफेक्ट रिझन मधला बॉल डाऊन पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीनं थोडंसं मात्र मीटर ऑर्डरला कंप्लीट करायचा प्रयत्न होता यामध्ये शेवटच्या स्पेलमध्ये आणि त्यातील अतुरी 5 चेंडू आणि विजयाकरता 11 धावांचं लक्ष पाहायला मिळतंय. शेवटची मॅच पाहतोय आजच्या दिवसात पाहू शकाल ज्या ठिकाणी 14 संघाला प्राधान्य दिलं गेलं आणि जर्मन चषक 2025 मध्ये यावेळी मात्र चांगला स्ट्रोक आहे. सरळ चेंडू मात्र मिड ऑफ रिझनला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी दुसऱ्या सोबत रुपेश मात्र कलेक्शन होणं खूप गरजेचं होतं. कलेक्शन झालं असतं तर त्या ठिकाणी मात्र रुपेशची महत्वाची विकेट ॲज गॉन नो डाऊट 100% पाहायला मिळाली असती. आणि या फॉली किंवा गोलंदाजी यामध्ये 2 धावा कंप्लीट करायचा प्रवृत्त पाहू मिळतोय आणि मात्र या 2 धाब्याने स्कोर कार्ड जाऊन ते फलकावरती 26 या धावसंख्येवरती 26 रॉन कार्ड 26 धावसंख्या या शेवटच्या स्पीडमध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावरती 2 धावा, अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे या दुसऱ्या पूर्वार्धात पाहायला मिळतोय. बॉलिंग मध्ये पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र अजूनही जिंकण्याकरता 35 टार्गेट जरी असेल तरी मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपली गोलंदाजी आणि एका साईडला मात्र रुपेशच्या विरोधातली गोलंदाजी तो का मध्ये चकमक आणि मात्र यावेळी बॉलला फेकून दिला लॉंग लेगच्या डोक्यावरनं निघून जाईल मात्र लॉंग लेग वरनं षटकार. तीन चेंडू आणि विजयाकरता 3 धावा. रणजित सिंग कंपल्सरी आहे. डबल विकेट जरी असेल तरी मात्र क्रिकेट क्वालिटी दर्शवते आणि पण पाहू शकाल की बॉलिंग क्रमांक थोडं शॉर्ट ऑफला गेला आणि रुपेश म्हणलं ना की नसीब देणारा खेळाडू आहे. केव्हा आणि कधी जेव्हा जेव्हा टीम मध्ये संघेल तेव्हा मध्ये खरं तर चेन्नईकरांचा महत्वाचा खेळाडू हा वसा मात्र बोललाय तोच मात्र रुपेश. पाहिलं तर जेव्हा करण कदमने या वर्षामध्ये आम्हाला संधी दिली होती चिंबी पाटील ट्रॉफीमध्ये त्या ठिकाणी मात्र रुपेशच्या बॅटपर्यंत चांगले स्ट्रोक पाहिले होते. आज पुणे 30 मात्र स्ट्रोक मी पाहतोय आणि खूप चांगल्या पद्धतीनं वेट अँड वॉच आणि 1 फायर थोडासा वेळ जाऊ दिला. त्यानंतर मात्र आक्रमिकता सिद्ध केली. प्रहार पाहायला मिळाले आणि खूप चांगलं बॅकवर्ड स्ट्रोक पाहतोय. 3 धावांचं लक्ष यावली मात्र थोडं सात्विक खेळायचा प्रयत्न केलाय. एक सिंगल प्रमोट केली आहे आणि एक सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती ऑन द राईज. 33 या धावसंख्येवरती फक्त 2 धाबेची गरज आहे. येणारे 2 चेंडू आणि 2 धावा. 1 बॉल 1 रन ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट दिस मॅच. या मॅच मध्ये निर्णायक क्षणी खूप काही महत्वाचं आहे. जर डॉट बॉल आला तर प्रेशर असेल टीम मात्र पाहिलं तर चेन्नईवरती, जर सिंगल आली तर प्रेशर असेल मात्र नवापाड्यावरती मात्र पाहायला मिळणार आहे. त्या प्रेक्षकांना मात्र चांगली स्पर्धा पाहतोय. वाडा बॉल वाईट चेंडू संजय आम्हाला दर्शवतात नक्कीच पाहू शकाल. लेजंड ऑफ टेनिस बॉल वसई ग्रामीण भिवंडी ग्रामीण सातत्याने दबदबा संजयजी भोईर आज ऑफिशियल पंच म्हणून काम करत. 3 दिवसांनी नक्की त्यांचा डिसिजन तुमच्यावर पोहोचेल. आता 2 मध्ये बनवायचे एक. दोन चेंडू आणि विजयाकरता 1-2चं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये या नवीन बॅटर जर पाहिलं तर नक्कीच गौरवच्या बॅटमध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत एक षटकार आला, एक चेंडू डॉट देखील होत आहे. रुपेशच्या बॅटमध्ये जर चौकार 2 धाबा सिंगल 2 आणि मात्र षटकार सिंगल अशा स्वरूपानं स्कोर कार्ड फलकावरती तेवढंच मात्र योग्यतेनं प्रतिशंगीने पाहू शकाल. आणि ज्या ठिकाणी मात्र विजयाकरता 2 चेंडू आणि विजयाकरता एक सिंगल देखील हवी आहे.
वॉट अ बॉल. मात्र यावेळी यस नो मध्ये होईल या ठिकाणी मात्र सिंगल आणि होईल मात्र मॅचचा विजय. आता बेस्ट आपल्या टीम हुसेन आहे, थोडंसं बॅटला खेळलं टीम मात्र नवापाडा. खूप सारे परफॉर्मन्स दाखवला. पिंक कलरचं मध्ये प्रेमाचं प्रतीक आज घेऊन देखील आला. 14 फेब्रुवारीचा दिवस देखील आहे आणि आज आपण पाहिलं तर नक्कीच नवरात्राचा तरी महत्त्वाचा दिवस जरी असेल तरी मात्र पूर्ण भारत देशासाठी आज ब्लॅक डे आहे. कारण 14 फेब्रुवारी हा दिवस होता ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2019 मध्ये आणि काश्मीरच्या पावसाळी पुलाव हंगामामध्ये खऱ्या अर्थानं नक्षल हल्ल्यात असताना मात्र आपलं सर सेनापती ज्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच पाहत असताना खूप चांगल्या पद्धतीनं मात्र पाहू शकाल ही स्पर्धा. चला लगेच सेकंड फर्स्ट मॅच ज्याची पाहू शकेल टीम लाखिवली ऋतिक गडक अँड फेन्सिंग कंपनी मैदानाच्या आतमध्ये मला पाहायला मिळते. शिवनाथला देखील मी आज येईन पाहतोय प्लेइंग करामध्ये पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने टीम लाखिवली आज आपला परफॉर्मन्स करण्याकरता सिद्ध देखील असेल. कारण भिवंडी हा क्रिकेटचा पर्व नाही आहे, भिवंडी क्रिकेटची पर्वणी, भिवंडी क्रिकेटची खऱ्या अर्थानं पंढरपूर आणि भिवंडी क्रिकेटचं माईसाग आणि भिवंडी खऱ्या अर्थानं क्वालिटी दर्शवली आहे महाराष्ट्रामध्ये. ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्याचा वर्चस्व का राहिला आहे. कारण मित्रांनो एकच उदाहरण देईल. सध्या जर बोलबाला असेल 6 वर्षामध्ये टीम मात्र गोरसई बी, त्यानंतर पाहिलं तर नक्कीच प्रथमेश ठाकरे असेल, विवेक शेलार असेल, त्यानंतर पाहिलं तर नक्कीच वाकलनचा टायगर, जर पाहता नक्कीच बायकरमॅन केतन म्हात्रे असेल. आणि खूप चांगल्या पद्धतीने आज मात्र सारजा दुबई कटारपर्यंत हायस्कूल स्पर्धेमध्ये आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव रोशन केलं. तर पाहू नक्कीच पाहू असताना पालघर जिल्हा देखील कमी राहिला नाही आहे. याच पालघर जिल्ह्यानं तुम्ही जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मी म्हणेन की खूप चांगल्या क्वालिटी दिली आहे. शामध्ये पाहिलं तर टीम इंडियाला 2 सुपुत्र दिली. माहीमगावचा शार्दूल ठाकूर तर नारंगी वीराचा पृथ्वी शॉ आणि व्हाईस म्हणून नक्कीच पालघर जिल्ह्यानं प्रमोद शेळके सारख्या अडणेगावचं एक व्यक्तिमत्व दिला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर निखिल वाकले आज सध्या मात्र क्रिकेटपासून दूर नाही आहेत. मात्र आम्हाला रोज त्यांची कॉल असतात व्हिडिओ. आज मात्र स्पेन आपण जर पाहिलं तर या देशामध्ये आज त्यांचा जॉब आहे आणि म्हणतं की ज्यांची सॅलरी 1.5 लाख रुपये आहे. म्हणून क्रिकेट ग्रामीणमध्ये आवाज फक्त वाड्यात बुलंद झाला गोरेकरांचा निखिल वाकले. मात्र आज आपला जॉब निमित्त क्रिकेटपासून दूर नाही आहे. सातत्याने रोज कॉल असतात आणि खऱ्या अर्थानं की इंजिनियर म्हणून प्रोसेस करतात आणि म्हणतो ना की क्रिकेटला जेवढं महत्त्व तेवढं मात्र आपल्या जॉबला देखील महत्त्व द्या. पण निखिल वाकले आज दूर नाही आहे. या नक्कीच रायगड आणि कटारपर्यंत पोचला आवाज. चला घेऊयात त्या ठिकाणी ब्रेक. दुपारच्या सत्रामध्ये गुड आफ्टरनून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्या ठिकाणी इन ॲक्शन टू टीम आज बिग टफ फाईट आता इन ॲक्शन टू टीम मात्र पाहू शकीच युवा स्पोर्ट्स लाखिवली शावर पाहू शकाल टीम मुसर. दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू जॉईन करा. 3 नंबरची मॅच आहे, थोडं स्पीडअप करा. बस आपल्या टीम लाखिवली बस मुसर. पहिलाच बॉल यावेळी मात्र इनसाइड कव्हरचा फटका, चेंडू निघून जाईल थर्ड मॅन डिझर मध्ये. मात्र फील्ड होईपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेला. विशाल नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. जर्सी क्रमांक पाहिजे नक्कीच रेडी तुम्हाला पाहायला मिळते आहे. आणि एका साईड आपण पाहिलं तर नक्कीच पाहू शकाल की त्याच्या साथीला सूरज देखील आहे. एक चांगली क्वालिटी आज मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. विराज वरठा या टीम मध्ये आज इन नाहीये, पण त्याच्याकडे देखील शुभेच्छा टीम आता लाखिवलीला आणि आमच्याकरता देखील धन्यवाद विराज वरठा आपलं देखील. एका साईड नंबर नक्कीच बॉलिंग मार्क करते आहे रोशन जनाडे. या वर्षामध्ये या खेळाडूला अक्षरशः मी म्हणेन की लसित मलिंगा कॉफी बुक स्टाईलनं गोलंदाजी केली आहे आणि सातत्याने पाहू शकाल की आमचं मन देखील जिंकलं गेलं आहे. एक परफेक्ट ॲक्शन झोन मी पाहू शकाल. त्या ठिकाणी संजय देखील आमचे पंच आहेत. मात्र परफेक्ट लसित मलिंगा ॲक्शन पाहू शकाल. यावेळी व्हाईट बॉल आणि मात्र धावसंख्या एकेरीनं जाऊन पोहोचते ती मात्र 3 या धावसंख्येवरती. परफेक्ट ऑन बॉल पाहायला मिळतंय टीम लाखिवलीकडनं. आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीनं आज दुसऱ्या मॅच मध्ये परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. एका साईडनं रोशन सनाटे मालफॉर्म आपण पाहिलं तर नक्कीच टीम लाखिवलीकडे प्रमोट केलं गेलंय.
परफेक्ट अँगल ऑफ द मुवमेंट, चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी आणि परफेक्ट पाऊस ॲक्टिव्हिटीचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीनं मात्र बॉलिंग मागपट्टीची गोलंदाजी सिद्ध करतोय. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर ऑन द राईट्स आपल्या भारती फक्त 3 या धावसंख्येवरती. रोशन जनाडे असे ग्रामीणच्या माध्यमामध्ये सातत्याने काम करत असताना आज स्वतःचं साम्राज्य स्वतः निर्माण का केलंय. वय नाहीये, अनुभव नाहीये, मात्र जिद्द चिकाटी यावली मात्र घेतली विशालनं, फेकून दिलाय बॉलला लॉंग बॅकवर्ड स्ट्रोकनं, चेंडू निघून चाललाय सरळ मात्र षटकार. विशाल तेवढाच मात्र ताकदीने पाहू शकले. यावेळी शॉर्ट परफेक्ट केला गेला, थोडंसं मात्र बॅकफुटला गेलं आणि टायमिंगला केलं प्रॉपर आणि सरळ मात्र बॉलला फेकून दिलं गेलं आउट ऑफ द बॅट षटकार आणि मात्र 6 धावांनी स्कोर कार्ड फलकावरती 9. यावेळी मिड विकेटवर ना पहिला चेंडू तुम्ही जर पाहता यावेळी मात्र झेल होईल का कॅरी आणि यस इज गॉन. बिग विकेट इज डाऊन. मिस्टर विशाल यावेळी बॅक टू द डग आउट. खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय नक्कीच ग्रामीण टेनिस मध्ये खूप चांगलं बिलॉन्स झालाय, खूप चांगल्या पद्धतीने प्रगती पथावरती आहे. द लँड ऑफ क्रिकेट जर पाहिलं खूप मोठी उंच उडी घेतली आहे यामध्ये ग्रामीण टेनिसनं. कारण येणाऱ्या दिवसामध्ये पाहू शकाल की टेमगरपाडा स्पर्धा देखील येते, नाईट स्पर्धेत पाहू शकाल. त्यानंतर पाहिलं तर नक्कीच रतन बुवा ट्रॉफी च्या स्पर्धेची मध्ये 3 वर्षामध्ये जर थोडंसं पाहिलं तर नक्कीच झाली नाही आहे, मात्र या वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये होणार आहे राजू पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर पाहता नक्कीच योगेशजी दलवी धोंडावडी चषक शिवसेना ट्रॉफी ₹1,00,000 स्पर्धा तुमच्या भेटीला येते 5 महिन्यामध्ये. नाईट क्रिकेटचा थरार तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला योगेश दादा दलवी, धन्यवाद आपलं देखील. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, आल्या मात्र वाट असेल काही जबरदस्त फील्ड पाहायला मिळतीये टीम मात्र लाखिवलीकडनं. खूप चांगल्या पद्धतीनं टीम आपण जर पाहिली तर लाखिवली या मॅच मध्ये पाहायला मिळते. प्रतीक मला इन पाहायला मिळतोय, शिवनाथला मी पाहतोय, ऋतिक गडक जो मात्र पाहू शकाल परफेक्ट मध्ये एसएनच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर ऑन साईडला पाहू शकाल नक्कीच आणखी चांगले खेळाडू पाहू शकाल. मात्र आज विराट वाटा जरी नसेल तरी खूप चांगल्या पद्धतीनं टीम लाखिवली आज आपला मध्ये पाहू शकाल. आणि आपण जर पाहू शकाल उसरच्या विरोधात बॅक टू बॅक विकेट गॉन. कम ऑन डीजे. सेकंड स्पेल बॉलिंग मागवरती आहे गोलंदाज राहुल शेदड. त्यावेळी बॉलिंग मागवरती आला. विराज वटा एक जर पाहिलं तर पाहू शकाल की आज अनुपस्थिती असेल तरी मात्र या वर्षामध्ये या खेळाडू टेनिस विश्वामध्ये आपली हुकूमत दाखवली आहे. अष्टपूर म्हणून सातत्याने टीम लाखिवलीचं काम केले विराज वटा यानं. मात्र आज जरी नसेल तरी मात्र पाहिलं तर नक्कीच यावेळी शिवना त्या ठिकाणी आहे, झेलला करतो कॅरी. बॅक टू बॅक सूरजला देखील परतावं लागेल. विकेटचं पतंग खेळाडू बाद. तर आधीच्या मॅचचा मानता मॅच गोस टू मिस्टर रुपेश. नक्कीच मानता मॅच करता आपण टॉपमध्ये पोहोचायचं टीम चेने. मिस्टर रुपेश माझा आवाज तुमच्याबद्दल नक्कीच असं नक्कीच मानता मॅच करता पोहोचा. या स्पर्धेत शिवसेना पण पाहू शकायच खऱ्या अर्थानं कमी वर्षामध्ये आणि कमी वयामध्ये आणि आमचे परममित्र तुषारजी डोंगरे साहेब या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालं. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. मुख्य मंचावरती महाराणा सन्मान आपण विराजमान व्हा. तुषारजी डोंगरे पालघर जिल्हा खऱ्या अर्थानं मात्र उद्धव बाळासाहेब गटाकडनं कार्यस्थान पाहतोय आणि शिवसेनेचं प्रमुख स्थान जर तुषार डोंगरे. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, चेंडू मात्र डीप मध्ये डाऊन पाहायला मिळतोय. एक सिंगल त्या ठिकाणी मात्र त्याहून जास्त काय मिळणार नाही आहे आणि एका सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती 10 या धावसंख्येवरती. पूर्णपणे जर पाहिलं तर टीम लाखिवली या मॅच मध्ये थोडीशी मात्र कमबॅक करते. विन द टॉच अँड डिसाइड ऋतिक गडक अँड टीम कंपनी.
जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धती परफॉर्मन्स पहिल्या बॉलिंग मार्कवरती बॉल तर की रोशन जनाडे, त्यानंतर मात्र राहुल शेदरला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं आणि त्यातील मात्र आपण पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती मात्र उत्सर जर पाहिली तर 10 या धावसंख्येवरती. तिसरा बॉल यावली मात्र पॉईंटचा फटका, चेंडू निघून जाईल सरळ मात्र दन दन करत शॉर्ट ऑफ जर पाहिलं तर थर्ड मॅन मध्ये परफेक्ट ऑन बॉन्डी क्लिअर होतोय मात्र ग्लॅप क्लिअर येतोय मात्र चौकात 4 धाबा आणि मात्र 4च्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. म्हणजे पहिल्या पूर्वार्धात पहिल्या इनिंग मध्ये 9 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आणि स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचत 14 या धावसंख्येवरती. स्वतः बॉल अगेन समोर पाहतो यावेळी मात्र परफेक्ट ऑन जर पाहिलं तर अँगल करेक्ट करण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला जर फुल लेंथचे जे बदलायचे तुम्हाला हाफ ट्रॅकर बनायचं आहे तर मग पहिल्यांदा अँगल करेक्ट करा आणि ज्या ठिकाणी पाहू शकाल की आपल्या शैलीनं आपल्या मात्र 3 फिंगरनं ॲज अ मुवमेंट्स गेम जर पाहू शकाल की बॉलिंग क्रमांकवरती पार मिळते. त्यानंतर मॅच काय जाऊयात नाही की टॉस बॉक्स ज्या ठिकाणी रुपेशला मात्र टीम सेनेकडनं पाहतोय. यावेळी चांगला स्ट्रोक आहे सरळ पाहायला मिळतो शॉर्ट मिड ऑफ मध्ये डाग द ग्राउंड मध्ये तेवढी चांगली फील्ड पाहायला मिळते. तुम्ही जर पाहिलं तर ज्या ठिकाणी लॉंग मिड ऑफचा खेळाडू थोडंसं मात्र वेगाने आला आणि त्या ठिकाणी कव्हर बॅकअप सुंदर पाहायला मिळाला. धावसंख्या तुम्ही पाहता नक्कीच फलकावरती जाऊन फक्त 16 धावसंख्येवरती या षटकातील आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट आहे दुसऱ्या स्पेलमधील आणि राहुल शेदर त्याचं नाव आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपल्या बॉलिंग मार्कवरती आहे. शेवटच्या बॉल तयार राईट ऑन द टार्गेट सरळ मात्र दांडी 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 गोल विकेट सोबत खेळाडू बाद. तर डीजे सर नंतर या स्पेलनंतर नक्कीच दोन्हीकडनं जर आपण देखील पोचायचे ज्या ठिकाणी सम्राट प्रतिष्ठान दैसर आणि कामन आणि विद्यमान आपण जर पाहिजे आमचे परममित्र तुषारजी डोंगरे साहेब यांच्या मात्र माध्यमातून या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. या स्पेल नंतर टॉस बॉक्स मध्ये शेवटच्या अंतिम 6 चेंडू आपण पाहतोय. शेवटचा स्प्लिट यावेळी पाहू शकाल नक्कीच चांगला ट्रॅक केलाय बॉलला ट्रॅक इन द गेम पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीनं इंटू द गॅप क्लिअर होते मात्र या ठिकाणी चौकार आणि मात्र या 4 दरम्यान स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते 20 रन कार्ड 20 या धावसंख्येसोबतवरती पाहायला मिळते. टीम मुसर प्रेक्षकांच्या माहिती करतात सेकंड आउटची सुरुवात पाहायला मिळते. चटकन नक्कीच रवी स्पोर्ट्स समोर पाहिलं तर लाकी बुलीच्या उत्सर पण पाहतोय ज्या ठिकाणी मात्र 3 ओव्हरच्या मॅचेस देखील पाहतोय. एक चांगल्या पद्धतीने क्वालिटी दाखवली जाते आणि खूप चांगलं नक्कीच प्रो लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना धावसंख्या फलकावरती 20 अजूनही 5 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. सेकंड बॉल तयार बॉलिंग मार्कवरती पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांतला आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी पाहू शकेल की सूरज मैदानाच्या आतमध्ये साहिल आपल्या बॉलिंग मार्कवरती पाहतोय. शेवटचा स्पेल करता एका साईडची पाहू शकाल की नक्कीच रवी स्पोर्ट्स लाखिवली शब्द बॉलिंग उत्सर यांच्यामध्ये मॅच चालली आहे. धावसंख्या फलकावरती 21 आहे. शेवटच्या अंतिम 4 चेंडू मात्र बाकी आहेत. तिसऱ्या बॉल तर तयार नवीन बॅटर आनंद पाहतोय यावली मात्र यस इज गॉन सरळ मात्र एज ऑफ द टायमिंग आणि झेल होतं त्या ठिकाणी कॅरी विकेट होतं बदन खेळाड होतंय बाद.
चला नक्कीच थोडंसं स्पीडअप करा. टाइम इज मनी, मनी इज टाइम. आज मोस्ट इम्पॉर्टंट पाहता नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये टायमिंगला खूप महत्व आहे आणि तेच नक्कीच मैदानच्या क्रिकेटच्या विश्वामध्ये पाहतो ग्रामीणमध्ये. आणि पाहू शकाल यावेळी मात्र खोलव्या टप्प्याचा चेंडू अक्षरशः मात्र बॅटचा फो होता, तो मात्र मिड पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी पाहू शकाल की सिंगल येते आहे. एकूण मात्र जास्त काय मिळणार नाही. पंचायत लेग बाय स्वरूपानं लेग बाईज दर्शवत आहेत आणि लेग बायच्या स्वरूपाने धावसंख्या फलकावरती या 22 येतात संख्येवरती. शेवटच्या स्पेलमध्ये असं वाटलं होतं की 10 ते 15 धावा येतील. 22 अनरन कार्ड पाहू शकाल. विजयाकरता खूप महत्वाची संख्या पाहायला मिळते. एका साईड मात्र परफेक्ट वन जितेची गोलंदाजी. वाडा स्ट्रोक ट्रॅक केलाय बॉलला, चेंडू निघून चाललाय सरळ मात्र शॉट थर्डमॅनला नो चेंडू दर्शवला गेला. पंच दर्शवत आहेत फ्री हिट पाहायला मिळेल आणि या 5 धावा आणि 5च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती ऑन द राईट जाऊन टीम मात्र लाखीवलीच 1 विकेट डाऊन अँड 6 रन ऑन कार्ड. 6 धावसंख्येवरती साहिलकडे ती क्षमता आहे, साहिलकडे ती गुणवत्ता आहे. साहिलकडे ट्रॅकिंग बॉल करता खूप चांगला फ्लो ब्लॅटचा पाहायला मिळतोय. कारण तुमच्या ऍक्शनमध्ये तुमच्या बॅटचा फ्लो किती आहे तो महत्वाचा असतो. बॅट तुम्ही किती वेगाने आणतायत त्याला क्रेडिट दिलं जातं क्रिकेट या क्रीजमध्ये. आणि क्रीजमध्ये ती साईडची फलंदाजी थोडीशी मात्र बॅकफुटला पाहू शकाल आणि थोडंसं मात्र टाइम घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि ट्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला. 5 धावने फ्री हिटचा बॉल. कैसे भी खेलो, आडे खेलो तेडे खेलो, आपकी मर्जी, लेकिन रनआउट नाही होणार. साईलच्या समोर मात्र पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज थोडंसं मात्र प्रेशर होतं, त्याला रिलाइज केलं गेलं, शांततेने त्याला बनवलं गेलं आणि तीच मात्र या 5 धाब्याने धावसंख्या फलकावरती 6. 17 अजूनही बनवायच्यात. फ्री हिटचा बॉल मात्र परफेक्ट ऑन डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळते, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी पाहायला मिळाली. लेग बाईस पंच दर्शवतात. पाहू शकतो एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड फलकावरती आहे 7 या धावसंख्येवरती. आता मात्र महत्वाचा सर्वात प्रमुख असं ऋतिक गडक यावेळी मात्र बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंड वरती येतोय. सध्या तरी जर मी म्हणेन की जे खरबा विभाग आहे त्या विभागामध्ये या खेळाडूचं नाव मात्र आवर्जून घेतलं जातं समालोचक कक्षामध्ये. टेंबिवली असेल, लाखीवली असेल, खारबाव असेल, पायगाव असेल आणि भिवंडी एंड पर्यंत जर पाहिलं तर टेमगर आणि भातभरपर्यंत या खेळाडूचं नाव खूप चांगलं घेतलं जातं. कारण येणाऱ्या दिवसामध्ये टेमगर पटा ट्रॉफी देखील आमच्या भेटीला येते. कुणालजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून धन्यवाद आपलं देखील कुणालजी म्हात्रे. मार्च महिन्यामध्ये नाईट क्रिकेटचा थरार येतोय. धावसंख्या फलकावरती 7 पाहायला मिळते आणि बॉलिंग मागची गोलंदाजी पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय, प्रवृत्ती करतोय. मग एका साईडनं आता ऋतिक जो आता म्हणजे नॉर्थ साईड एंड वरती होता, दाखवण्याचा प्रतिभा संपन्न खेळाडू फेकून देतोय बॉलला. हेच नाव आहे ऋतिक गडक. आज मैदानाच्या आतमध्ये आहे, आले आले आपली चमक दाखवली आहे. द ब्रँड ऑफ लाखीवली. षटकार 6 धावा. पण म्हणतो ना की एकच सिद्धता असते, म्हणून मी नेहमीच म्हणतो एकच उदाहरण असतं की हिर्याला कुठेही देवा तो चमकणारच. आणि त्याच पद्धतीचा खेळाडू आहे ऋतिक आपण पाहतोय. कारण आपण पाहिलं तर यावेळी खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्या बॅटमधनं एक दर्जेदार सुख पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं मन जिंकलं गेलं. म्हणून म्हणतो ना की क्रिकेट असं विश्व आहे ना की मित्रांनो स्वतःचं साम्राज्य स्वतः निर्माण करा, तुमचं नाव आपोआप मध्ये क्रिकेट घेईल. ते जे ऋतिक गडकचं नाव आहे. यावेळी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, रिवर्सची बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता. लगा तो आबाद नाही तर बर्बाद होणे वाली गेम थी. अटॅक करण्यामध्ये अपयश पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर सातत्याने टीम लाखोलीकडनं या वर्षामध्ये मी म्हणेन की 100% जजे मात्र स्विच हिट फटके असतात. विराज वरठा आज नाहीये आणि तुम्हाला नक्कीच स्विच हिटचे चांगले देखणे फटके पाहायला मिळाले असते. अक्षरशः मात्र प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आणि खऱ्या अर्थानं मात्र ग्रामीण टेनिसमध्ये आज लाखोलीकरांचं त्याने देखील मन जिंकलं गेलंय. आज जरी टीममध्ये नसेल तरी मात्र खूप चांगल्या पद्धतीनं यावेळी बॉलिंग मागवती पाहतोय. धावसंख्या फलकावरती या 13. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालंय. आता विजयाकरता 12 चेंडू आणि फक्त ना फक्त 10 धाब्याची गरज आहे.
रन चेसिंग हवं कंपल्सरी आहे. लो सुरी मॅच एव्हरीथिंग इज अ पॉसिबल. शक्य करून दाखव ऋतिक गडक मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दुसरा स्पेल करता त्याला रोखण्याकरता जर टीम या मॅचमध्ये उसर जिंकायचं आहे तर मात्र महत्त्वाचा खेळाडू ऋतिक गडकवरती तुम्हाला मात्र राईट अंडर टार्गेटनं जावं लागेल. आणि ऋतिक गडक सहजी मॅच सोडणार नाही आहे कारण कार्यक्षमतेनं आणि कार्यसिद्धतीने बनलेला खेळाडू आहे. पण म्हणतो ना की ज्या मनामध्ये निर्णय आणि मनगेट ताकद जर असेल ना तर मात्र आयुष्यातील कोणतंही युद्ध जिंकता येतं. त्यातील खेळाडू आहे ज्याने स्वतःला सिद्ध केलं. षटकार देखील ठोकलाय. स्विच हिट करता गेला होता तो डॉट पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र विशालला बॉलिंग कमाकवरती आणलं गेलंय. विशाल देखील मात्र एक अप्रतिम खेळाडू असते बोलून सातत्याने तो देखील टीम मात्र उसळकडे काम करता पाहायला मिळतोय. आता 12 मध्ये बनवायच्या फक्त 10 धावा. 23 धावांचं टार्गेट होती मात्र लाखिवली समोर. रवी स्पोर्ट्स मात्र लाखिवली शाणा या ठिकाणी प्रमोट केलं गेलं. रवी स्पोर्ट्सचे ऑनर स्पॉन्सर पाहतोय. आणि चौबन तुम्ही जर पाहिलं तर भगवा वादल आणि खऱ्या अर्थानं हिंदू धर्म संरक्षण मात्र पाहू शकाल. शिवसेनेचे सिम्बॉल आज झलकत आहे. स्मशाल मात्र झलकती आहे मैदानाच्या चौबाजूनं. त्याचं कारण काय? तुषार डोंगरे युवा पालघर जिल्हा आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेचं महत्त्वाचं स्थान आणि याच गावातील सुपुत्र यांच्या संकल्पनेनं शरद गवारी सागर टोपे मिलिंद असेल सर्व मात्र खेळाडू खूप चांगली मेहनत घेतली आहे. यावेळी ट्रॅक केलाय बॉलला. सिंगल करता प्रमोट केलं जाईल. एका सिंगलच्या सायन स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती 14 धावसंख्येवरती. मग दुसऱ्या स्पेलमध्ये पहिला बॉल ज्यावरती सिंगल प्रमोट केली आहे आणि एक सिंगल सायन मात्र ऋतिक गडकला यावेळी सायकर एंडमध्ये आणलं जात आहे. म्हणजे महत्त्वाचं तुमच्याकडे जो वसा आहे ना त्याचा खऱ्या अर्थानं वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण साहिलला माहिती आहे मॅचमध्ये जिंकायचं आहे तर मात्र 100% आपल्याला महत्त्वाच्या खेळाडूला बिग बॅटरला सायकरवरती आणणं गरजेचं होतं. आणि तोच मात्र पाहिलं तर ऋतिक यावेळी सायकर एंडवरती येतोय. अजूनही 11 चेंडू विजयाकरता 9 धावा. अजून आपण पाहू शकाल की विजयाकरता इथनं 11 चेंडूचा खेळ शेष आहे. स्लोवर केलंय बॉलला आणि टर्न ऑफ द टायमिंग जर पाहिलं तर थोडंसं मात्र फिरवलं देखील गेलं. आणि मात्र पाहू शकाल की ऋतिक गडकच्या विरोधात गेम प्लॅनिंग परफेक्ट आहे. कारण या खेळाडूचा स्पीड दिला ना तर चेंडूला फक्त नसेल असेल आउट ऑफ द पार. त्याला मात्र कुठेतरी फिनिशिंग कम्प्लीट विथ द चेंज ऑफ द मुवमेंट अँड चेंज ऑफ द पेस ऑन गोलंदाजी या 3 अक्षरांचा वापर करावा लागेल. हे विशालनं मास्टर माइंड मध्ये घेतलंय आणि त्या विशालमध्ये आणि ऋतिक गडकमध्ये आज जुगलबंदी पार पडती आहे. दोघांमधला वर्चस्व लागला गेला या मॅच मध्ये. एका साईडनं जर पाहिलं तर लाखिवली तर एका साईडला टीम उसर. दुसऱ्या मॅच मध्ये भेटत असताना विशाल आपल्या बॉलिंग तयार. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या ऋतिक गडक सायकल हेनवरती पाहतोय. वेट करून खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र टायमिंग नाही आहे प्रॉपर. कनेक्शन नाही आहे प्रॉपर. चेंडू निघून चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल त्यावर मात्र जास्त काय मिळणार नाहीये आणि एका सिंगलच्या सायन स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते आहे. ते आपण पाहिली तर 16 धावसंख्येवरती. तीन चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले गेले. धावसंख्या फलकावरती 17. ऋतिक गडक ऑन फायर. आज अभी ख्याज हाय A1 क्वालिटी द ब्रँड ऑफ लाखिवली. फिनिश मॅच धोनी कॉपी बुक स्टाईल मिस्टर ऋतिक गडक वन फ्रॉम लाखिवली. चला दोन्ही टीम बघू शकतो नक्कीच. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये वसई ग्रामीण आणि पालघर जिल्हा या ठिकाणी मात्र नवीन असोसिएशन निर्माण होत आहे. त्या असोसिएशनचं नाव तुम्ही जर थोड्या वेळ तुमच्यावर पोहोचेल आणि त्या मात्र वसई ग्रामीणचं असोसिएशन ते तयार होते. वसई अधिवेशनाच्या माध्यमातून अध्यक्ष दयानंद पाटील, राहुल पाटील आपण पाहतोय, विजय साबले, महेश करपट, त्यानंतर जर पाहिलं तर भूषण काचरे यांच्या माध्यमातून कमिटी मेंबर्स म्हणून
ज्यांच्याकडे तर नेहमी तुम्हाला पोचायचं असेल तर मात्र या सर्वांना संपर्क साधा, ज्या ठिकाणी वसई ग्रामीण आदिवासींच्या मधनं नवीन जी मात्र परवडी नवीन क्रिकेट तयार होत आहे आणि ज्या ठिकाणी मात्र आतापर्यंत 48 संघाचा प्राधान्य देखील झालाय. ज्या संघांना नोंद करायची आहे त्यांनी मात्र राहुल पाटील, दयानंद पाटील, भूषण काचरे, विजय साबले, महेश करपड यांच्या संपर्क साधा. हॅलो 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 मान द मॅच नो डाऊट ऋतिक गडक मान द मॅच करता आपण टॉस मी पोचायचं, आम्ही देखील पोचू तुमच्यापर्यंत. या मॅचचा मान द मॅच ऋतिक गडक. चला स्पीडअप करा. ज्या ठिकाणी नक्कीच पाहूयात सम्राट प्रतिष्ठान दैसर विन द टॉच अँड पाहिलं तर नक्कीच बॅटिंग घेते आणि पाहू शकेल टीम कामन यावेळी पाहू शकेल नक्कीच फील्ड करता पाहू शकेल 3 बॉलच्या मॅचेस आणि ज्या पाहूया नक्कीच टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी ऋतिक गडक आपण पाहतोय. दिगंबर जाधव यांच्या शुभस या ठिकाणी मॅन द मॅच आपण जवळ टॉस बॉक्स मध्ये चाटकी नक्कीच 2 शब्द तुमच्या नक्कीच पोहोचतील. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय ज्या ठिकाणी नक्कीच जर्मन चषक सायवन अजय क्रिकेटचा माथारा तुम्ही पाहतात आणि टॉस बॉक्स मध्ये नक्कीच पाहतोय नक्कीच मनीष धरणीय दयनजी याच्या शुभसे मात्र ऋतिक गडक याला मात्र मॅन द मॅच. आमचे कॅमेरामॅन देखील पोहोचत आहेत या ठिकाणी मॅन द मॅचच्या दिशेनं. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक ऋतिक. तर नक्कीच खूप दिवसानंतर मात्र तुला खेळताना मी पाहतो या विभागामध्ये. मात्र या स्पर्धेबद्दल आणि डबल विकेट आणि आयोजन काय म्हणशील? खूप चांगली स्पर्धा आयोजन केलेली आहे आणि दोन्ही साईडून दोन्ही बॅटमॅन आणि बॉलरांना पण बेनिफिट आहे. आज मात्र शिवना थोडासा आउट फॉर्म बारा मिळाला. पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र विराट वाटा देखील नाही तुझ्या टीममध्ये आज इन नाहीये. मात्र थोडंसं दबाव होतं या मॅचमध्ये कारण एका साईडनं उसर टीम देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करते. मग थोडंसं प्रेशर असताना काय वाटलं म्हणजे आता मनामध्ये होतं की आता 23दा चेस करायचं म्हणजे काय थोडीशी भीती होती का मात्र चेस करण्यामध्ये तुझा विश्वास होता? प्रेशरचा काही नाही, गेम आहे, फिनिश केलीच असते आणि मागे प्लेयर सुद्धा चांगले होते. या स्पर्धेबद्दल आणि सायवनकरांबद्दल काय म्हणशील? एवढं चांगलं मैदान आहे त्यांच्याबद्दल काय म्हणशील? खूप चांगली स्पर्धा आहे आणि चांगलं आयोजन केलेलं आहे त्यांनी. तर बेस्ट ऑफ तुझ्या करता नक्कीच नेक्स्ट मॅच करता ओवर टू कमेंट्री बॉक्स. मध्ये राकेश पाहतोय रोशन आणि राकेश दोघांवरती जबाबदारी असेल. इंग्लिशनं आपली कार्यपत्र पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीने 4 चेंडूवरती पहिला डॉट, चौका, डॉट आणि त्यानंतर विकेट्स पाहायला मिळते. वसई ग्रामीण आदिवासींच्या माध्यमातून जे की नवीन आपण पाहतो की सुरुवात होती आहे कारण येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन एक नवीन असोसिएशन तुमच्यापर्यंत पोहोचतंय. त्याच्या पण तुम्ही जर अध्यक्ष पाहिलं तर दयानंद पाटील कलबोन, सोप्रिल जाधव, महेश करपट लेंडी, त्याच पद्धतीने नक्कीच राहुल पाटील कलबोन यांच्या माध्यमातून जी मात्र नवीन जर पाहिलं तर वसई ग्रामीण आदिवासींच्या माध्यमातून नवीन असोसिएशन ओपन झालंय. तुम्हाला संपर्क करायचा आहे राहुल पाटील किंवा दयानंद पाटील किंवा महेश करपड, विजय साबले यांच्याशी नक्की संपर्क साधायचा. स्वप्नील पाटील यावेळी चांगला स्ट्रोक की बाहेर मिळतो देखील ऑन साइड मध्ये खेळायचा पर्यंत एक सिंगल दुसऱ्या धावीचा प्रयत्न, तिसरी धाव देखील यावेळी मात्र 3 धावा त्या ठिकाणी प्लस केल्या गेल्या आणि मात्र या 3 धावेनं स्कोर कार्ड फलकावरती 7 आकड्यावरती पाहतोय.
5 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले गेलेत आणि 5 चेंडू नंतर धावसंख्या फलकावरती 7 पाहायला मिळते. अजूनही मात्र या शेवटचा चेंडूचा खेळ मात्र बाकी या पहिल्या स्पेलमध्ये पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीनं दुसऱ्या फेरीतील मात्र मॅचेस पाहतोय. घड्याळामध्ये 4:45 वाजतायत. वार शुक्रवार आपण पाहतोय आणि 14 फेब्रुवारी 2025 दिवस आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षणीय स्थान पाहतोय. चांगलं मैदान तुम्हाला रेट पाहायला मिळतंय आणि बॉलिंग क्रमांकाची गोलंदाजी तर पाहिली तर 5 चेंडू या स्पेलमध्ये कंप्लीट झालेत आणि धावसंख्या फलकावरती पाहिली तर 7 या कडेवरती आहे. स्टार्ट ऑफ द गेम आता रोशनच्या मार्टमध्ये पाहिलं तर रोहन जो मात्र नव्यानं पाहू शकाल आणि राकेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. मात्र निलेशनं खूप चांगल्या पद्धतीनं आपला बॉलिंग अटॅक केला गेलाय. 5 चेंडूवरती धावसंख्या यावेळी मात्र लोअर फुटच बॉल फेकून दिलाय. बॉलला डीप मध्ये चेंडू निघून जाईल सरळ मात्र फाईन लेगला चौकार. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकानंतर मात्र धावसंख्या फलकावरती या 11 धावसंख्येवरती. 12 चेंडूचा खेळ अजूनही शेषा. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती येणं बाकी आहे. त्याआधी मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा जर्मन चषक सायवन 2025 पर्व कबॉट डीजे. चला 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा स्पेल करता बॉलिंग माकवती पाहतोय गोलंदाज लोकेश पाहतोय. व्हाईट बॉल पंचमात्र शरद गवारी या स्पर्धेकरता खूप मोठी मेहनत घेत असताना त्यानंतर आमचे स्क्वेअरचे पंच पाहतोय चेतन मडबी आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं क्रिकेट एक चांगली स्पर्धा आणि भगवं वादल चौ बाजूनाच मात्र खऱ्या अर्थानं सिम्बॉल देते. पण म्हणतो ना महाराष्ट्र आपलं हिंदू धर्म व्हाईट बॉल बॅक टू बॅक या महाराष्ट्रानं शिकवलं की खऱ्या अर्थानं भगवं वादळ काय. कारण 1950 जर आपण पाहिलं तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांना बालेकिल्ला लढून सज्ज झाला. त्यानंतर पाहिलं तर की 1960 मध्ये अक्षरशः मात्र मुंबई महाराष्ट्र आणि हिंदू धर्म धोक्यामध्ये होता. तेव्हा एकच गर्जवाजना आणि एकच नाव आलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ह्या व्यक्तिमत्वानं आपल्या व्यंग्यचित्रापासून जेव्हा हिंदू धर्म धोक्यामध्ये होता तो मात्र व्यंग्यचित्रापासून फेड आते बाबली शाही फेकून दिली जमिनीवरती. आणि आता एकच म्हणणं मनामध्ये की आता लढायचं आहे आणि लढायचं आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी. ते एकच नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि तीच मात्र ही शिवसेना आज मशाल घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये आज मराठासारखी जगती आहे आणि खरं कार्य करते आहे. मात्र वेळ खूप थोडीशी वाईट आली तरी मित्रांनो चालेल. मात्र खंबर नेतृत्व म्हणून या विभागातील तुषार डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून आज शिवसेना शाखा आपण पाहतो नक्कीच सायवण आज मात्र आठवण करून देते या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही जर सम जरी पाहिलेत तर तुम्हाला भगवे पाहायला मिळतात. तुम्ही जर मैदानी चौ बाजूने पाहिलं तर आज मशाल जी मात्र खऱ्या अर्थानं हवेच्या झोदीवरती पेटण्यासारखी पाहायला मिळते आहे. चौथ्या मॅचच्या दिशेनं षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. धावसंख्या फलकावरती 15 आली आहे. या षटकातील आतापर्यंत फक्त एक चेंडू फेकून झालाय. शॉर्ट ऑफ बॉल चांगला स्ट्रोक आहे रोशनच्या बॅटमधनं. मात्र त्या ठिकाणी फाईन लेगचा खेळाडू काही करू शकत नाहीये. सरळ निघून जाईल बॉल चौकार. 4 धावा आणि या 4 धावसंख्या फलकावरती 19. दुसरी मात्र या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. दुसरा स्पेल करता बॉलिंग माकपती पाहतोय. डबल विकेट्स असताना खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळते. या षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर
यावेळी थोडंसं पाहू शकाल नक्कीच पंच दर्शवताना तिसरा चेंडू देखील पाहायला आपल्याला खूप महत्वाची आहे. प्रॅक्टिस हे क्रिकेटचं सर्वात मोठं असर आहे, कारण सराव खूप महत्वाची आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये वळताना तुम्ही क्रिकेटला देत असताना तुम्हाला मात्र बॉलिंग ट्रॅकर असेल, फलंदाजीचं फील्ड असेल, मात्र प्रॅक्टिस सराव खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. आणि यावेळी मात्र खराब लाईन ऑफ 3 चेंडू आता मात्र वाईट फेकले गेलेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचती आहे, ती मात्र 20 रन कार्ड. बॅक टू बॅक चौथा चेंडू देखील यावेळी वाईट पाहायला मिळतोय. शरद गवारी एक अप्रतिनिधित्व करत असताना आणि या षटकातील आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडू वाईट फेकले गेले, 6 चेंडू फेकले, त्यातील फक्त 2 चेंडू ज्या ठिकाणी 6 धावा देखील कन्वर्ट केल्या गेल्या आणि 6च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती 21 रन ऑन कार्ड. 21 त्या धावसंख्येवरती पाहतोय. यावेळी डी पॉइंट मध्ये बॉल सरळ निघून चालला. डाव द ग्राउंड येतो मात्र चौकार 4 धावा आणि मात्र 4च्या सहाय्यानं षटकातील आतापर्यंत चेंडू मध्ये फेकून झाले 3. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती आपण पाहिली तर 25च्या धावसंख्येवरती. दुसरं स्पेल जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता रुजू होत आहे, त्या ठिकाणी आतापर्यंत षटकातील चेंडू मध्ये फेकून झाले 3. 4 चेंडू त्या ठिकाणी वाईट देखील फेकले गेले. ते षटक खूप मार्क ठरलं गेलं. टीम जर आपण पाहिलं तर कामण करता, कारण गोलंदाजी मराठी दिसून चुकलं गेले की मात्र गोली मार्कवरती थोडासा बदल पाहायला मिळतोय. आणि त्या ठिकाणी लोकेशला मी पाहतोय पहिल्या मॅचमध्ये लोकेशने खूप चांगल्या पद्धतीनं एक अष्टबुल भूमिका म्हणून पस्त केली होती. आता या मॅचवरचा मखा ठरला गेलाय. फलंदाज पर्यंत अँगल करेक्ट केलाय. परफेक्ट बद्दल पायांच्या मधोमधनं चेंडूला सरळ ट्रॅव्हल केलं गेलं आणि ज्या ठिकाणी डॉट बॉल हीच मात्र लाईन, हाच अचूक टप्पा तुम्हाला मात्र ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि आतापर्यंत दुसऱ्या स्पीड मधील जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 25 वरती आहे. 4 चेंडू दुसरी मात्र 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. What a ball right on the target. सरळ मात्र दांडी आणि मात्र निस्त्या उद्ध्वस्त विकेट बदल खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भावेश आपण पाहतोय. या टीमना सध्या मात्र टेनिस विश्वामध्ये भावेश पवार ह्या नावाची खऱ्या अर्थानं ताकद, ज्याने टेनिस विश्वामध्ये आपली हुकूमत नाहीये, साम्राज्य निर्माण केलंय, त्याच नावाचा खेळाडू मग यावेळी पाहू शकेल. टीममध्ये पाहिलं तर नक्की दैसरकडनं भावेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग मार्फत कमबॅक इज हिअर मिस्टर लोकेशला मी पाहतो टीम कामनकडनं. कामनच्या विरोधात दैसर, दैसरच्या विरोधात कामन. मॅच क्रमांक 2 दुसऱ्या फेरीतील आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन प्रेक्षक राज्यांच्या भेटीला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसऱ्या ज्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू सकेल कंप्लीट झालाय. अंतिम चेंडू मात्र बाकी आहे आणि आपण धावसंख्या जर पाहिली तर 25 वरती जाऊन पोहोचते. 25 रन कार्ड. चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. फलंदाज थोडंसं मात्र 3 हिस्सा दाखवून खेळण्याचा प्रयत्न करत होता. थोडंसं मात्र सफळ देखील झाला होता. त्यानंतर लेग बाय स्वरूपाने सिंगल आली आहे. षटक 2 कंप्लीट झालाय आणि 2 षटक समाप्त केली. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचती आहे. ते आपण पाहिली तर 26 या धावसंख्येवरती. सलग टीम यानंतर मात्र चेने आणि जर पत्र नक्कीच सतपाला दोन्ही कर्णधार आपण ट्रॉफी पोहोचायचं. यानंतर मात्र नाणेफेक केली जाईल. चेने आणि सतपाला दोन्ही टीमचे कर्णधार.
शेवटचा स्पेल करतात संकेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय आणि शेवटच्या षटकामध्ये टीम इथनं जर पाहिलं तर दहिसरला खूप चांगल्या पद्धतीनं इथनं मात्र चांगले स्ट्रोक्स चांगली धावसंख्या आणि चांगले मात्र शॉर्ट शेडिंग करावे लागतील अंतिम 6 चेंडूमध्ये धावसंख्या फलकावरती 12 चेंडू नंतर 13ची सरासरी प्रति पूर्णांक जर पाहिली तर मात्र 26 धावांची टोटल तुम्हाला पाहायला मिळते या मॅचमध्ये ती मात्र सम्राट प्रतिष्ठान दहिसरकडनं आणि कसे पण नक्कीच भेंडीपाडा कामन शेवटचा स्पेल करतात संकेत आपल्या बॉलिंग क्रमांकवरती बाद आहे यावली वाडा बॉल फलंदाज सफल देखील झाला त्यानंतर मात्र पाहिलं तर इथनं मात्र लोकेश जो मात्र स्थायिक घेण्याकरता रोहन देखील तयार होता आणि ज्या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर स्टॉप केलं बॉलला कुठल्याही प्रकारचं धाव नाही आहे कुठल्याही प्रकारचं विकेट नाही आहे क्रिकेटनं खूप चांगल्या पद्धतीनं नियमांचं पालन जर पाहिलं तर विश्व क्रिकेटनं दर्शवलं गेलं त्यानंतर खऱ्या अर्थानं लेदरपर्यंत पोहोचलं लेदरपासून जर पाहिलं तर टेनिस विश्वापर्यंत पोहोचलं आणि टेनिस विश्वापासून जर पाहिलं तर शहरी ओपनपासून आज ग्रामीणमध्ये पोहोचलं या मात्र क्रिकेट नियमांचं पालन करणाऱ्या आणि पंत नियमांचं मात्र नेटवर्क करत असणारा सर्वांचं मनपूर्वक मी नक्कीच म्हणेन की धन्यवाद कारण तुमच्यापासून खूप चांगल्या पद्धतीने नियम म्हणून क्वालिटी आज दर्शवली जाते बॉलिंग मागमध्ये पाहू शकाल थोडंसं मध्ये पिसॉन केल्याचा प्रयत्न होता खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल बॅटमधला फ्लो जर पाहिला ना तर थोडंसं बॅटकडून पंच दिली गेला होता एक सिंगल आली आहे एकूण मात्र जास्त काय मिळत नाही आहे आणि धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 27 या धावसंख्येवरती पहिल्याच बॉल जर पाहिलं तर डॉट त्यातच सिंगल आली अजून 4 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे इथपर्यंत मात्र आपली टोटल असेल ती नक्कीच पाहायला मिळेल तुम्ही जर पाहिलं तर सातत्याने उन्हाचा तडाखा जरी वारला असेल तरी पाहू शकाल की फेब्रुवारी महिना आहे आज सर्वांनाच माहिती आहे की 14 फेब्रुवारी जरी असेल तरी मात्र आज प्रेमाचं प्रतीक म्हणून दिवस आज महाराष्ट्रामध्ये नवतरुण जरी गेला असेल तरी मात्र आज मात्र नवतरुण 100% क्रिकेटच्या प्रेमामध्ये पडलाय त्याचा एकच हवं आहे की माझं मैदान हे माझं प्रेम माझ्या हृदयातील स्थान म्हणजे माझं क्रिकेट माझ्या मनातील निर्णय म्हणजे माझी गोलंदाजी माझ्या नयनावरतीच पावलं धाव तर माझी बॅट फार मिळते आणि त्याच मध्ये या क्रिकेट प्रेमिकाला याच्या दिवसाच्या मात्र हार्दिक शुभेच्छा आहेत सवय ज्या ठिकाणी मित्र विकेटचं बदल खेळाडू बात का पाडायचे तर डिझाईन नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये तनिष आपण पाहत आहे रोहन अजूनही मध्ये पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे मात्र थोडंसं नाराज देखील केलं गेलं खेळाडू कक्षाला यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय शॉर्ट ऑफ वरती केला आगा चेंडू निघून जाईल सरळ मात्र दर्जेदार A1 क्वालिटी षटकार सिक्सर यावली बॅक टू बॅक मात्र यावली पाहू शकणार गुड फील्ड टीम कामन त्या ठिकाणी पोहोचणार नक्कीच शॉर्ट स्क्वेअर लीग मध्ये असता खेळाडू त्या ठिकाणी सिंगल डबलचा प्रयत्न मात्र या ठिकाणी तो धावा कंप्लीट केला तिसऱ्याचा प्रयत्न होईल का 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात 4थ्या धावेचा प्रयत्न असेल का मात्र 3 धावा त्या ठिकाणी ऑटोमॅटिक कंप्लीट केल्या गेल्या सुपर आणि बिग विन ढोक्याची त्याच्या जपलाईने 3 धावा कंप्लीट आणि मात्र या 3 धाब्यानं स्कोर कार्ड 37 या धावसंख्येवरती आहे 37 ऑन कार्ड 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 37 पाहायला मिळते अंतिम चेंडू मात्र बाकी आहे बॉलिंग मागची गोलंदाजी पाहू शकाल सर आता दोन्ही कर्णधार या ठिकाणी मात्र चेने आणि सतपाल आपण बघताय चेने संघाचा कर्णधार टीम चेने स्पोर्ट्स चेने कर्णधार पोचायचे इथपर्यंत पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र शेवटच्या स्पेलमधील अंतिम चेंडू मात्र बाकी आहे स्कोर कार्ड फलकावरती 37 या धावसंख्येवरती पाहतोय टीम आपण की सम्राट प्रतिष्ठान दहिसर विन द टॉच अँड बॅट फॉर डिसाइड अंतिम बॉल आपण पाहतोय षटकातील नवीन बॅटर वॉटर बॉल परफेक्ट ऑन डिलिव्हरी यश पाहू शकाल नक्कीच षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 37 विजयाकरता 38 धावांचं टार्गेट आहे आणि सागर टोप यांना विनंती करते की आपल्या शुभस्थिती या ठिकाणी मात्र नाणेफेक करायची आहे
वाणिज्य आदरणीय सन्माननीय नवतरुण स्पेडा सर मधून पंकजी पाटील भिनार या ठिकाणी शाखा प्रमुख भिनार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत आहे. आमचे परम मित्र देखील पंकज पाटील भिनार. खऱ्या अर्थानं वसई ग्रामीण टेनिस बॉलमध्ये भिनार या क्रिकेटच्या नावानाही खऱ्या अर्थ क्रिकेट शालेखावरती ओळख देणारी व्यक्तिमत्व पंकज पाटील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान पंकज पाटील भिनार. तर मॅचच्या दिशेनं वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. विजयाकरता 18 चेंडू आणि मात्र जिंकण्याकरता टीम कामन समोर टार्गेट आहे. तर पाहिलं तर 38 या धावसंख्येचं 38 रन ऑन कार्ड. नंतर मॅच क्रमांक 3 विन द टॉच अँड डिसाइड टीम सतपाला ऍड फील्ड घेतली आहे. त्याच्याबद्दल टीम मात्र चेन्नई स्पोर्ट्स चेन आपण पाहतोय. बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एन वरती आहे. फलंदाज हर्षल आपण पाहतोय आणि नॉर्थ साईडला लोकेश आणि बॉलिंग क्रमांकवरती या पहिल्या स्पेल करता मेंटेन पॉवर प्ले करता गोलंदाज मिस्टर प्रशांत. प्र म्हणजे प्रेरित, श म्हणजे शांतता आणि त म्हणजे तात्पर्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. 18 चेंडू विजयाकरता 38 रनचं टार्गेट. खूप चांगल्या पद्धतीनं आपण पाहतो. नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं पाहू शकाल. नक्कीच शाखा सायवण अजी क्रिकेटचा महातारा जर्मन चषक 2025च्या पूर्वामध्ये नक्कीच तमाम क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचं लहान मुलांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. चला सुरुवात करा. प्रशांत वॉट अ बॉल, परफेक्ट ऑन डिलिव्हरी. पहिला चेंडू मात्र गुडलँड स्पॉट ऑफ द डिलिव्हरी. परफेक्ट चेंडू पाहायला मिळाला. चेंडू थोडीशी हाईट देखील दिली गेली. चेंडून पाहू शकाल की थोडंसं मात्र माटे वेगळं लँड ऑफ द डिलिव्हरी. सुंदर चेंडू त्या ठिकाणी मात्र डॉट करताना पाहू शकाल. प्रशांत आपल्या बॉलिंग क्रमांकवरती आहे. खऱ्या अर्थानं सेन्सिटिव्ह क्रिकेट ॲज अ मोस्ट क्रिकेट म्हणता पाहू शकाल. कारण क्रिकेटमध्ये तुमची शांतता आहे ती खूप महत्त्वाची असते. कारण शांततेने कोणताही निर्णय चुकत नाही आहे. शांततेने कोणत्याही मात्र स्पर्धेतील आणि कोणत्या स्थानामध्ये अव्वल बनता देखील येतं. म्हणून शांतता खूप चांगल्या पद्धती आहे. मात्र शांतता खूप भयानक देखील असू शकते. आणि तीच म्हणतात 14 दिवसा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मागपडती प्रशांत. चांगला स्ट्रोक आहे. सरळ मात्र बॅकपेड लावून पंच केला. जेवढी उंची तेवढीच लांबी फेकून दिला बॉलला. संघर्षाचा संकटात शंख फुगली आहे. या ठिकाणी कामांच्या बिग बॅटर लोकेशनं फेकून दिलाय बॉलला आउट ऑफ द पार्क. षटकार. जबरदस्त पाहतोय. नक्कीच घड्याळामध्ये 4:06 पाहतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने मग दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच जे पाहून नक्कीच टीम स्पोर्ट्स लाखिवली जिंकली गेली. वसूल टीमला पराभूत केलं. मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दहिसरच्या विरोधात कामन. तिसरा बॉल मात्र यावेळी फलंदाज शपून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र टायमिंग आणि जर पाहिलं तर कनेक्शन झालं नाही आहे. त्या ठिकाणी कुठलाही आधी बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. चेंडू मात्र नक्कीच 22 स्वरूपाने एक जातोय आणि एका धाब्याने स्कोर कार्ड फलकावरती आहे ते मात्र 8 या संख्येवरती. ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती बॉलिंग मागपत्ती असताना खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या माहिती की आता मॅच क्रमांक 2 तुम्ही पाहता. एका साईडने सम्राट प्रतिष्ठान दहिसर, त्यांच्या भविष्यात जर पाहिलं तर टीम मात्र कामन वेटकून खेळलाय. मात्र यावेळी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. त्या पाहू शकत पॉईंटच्या क्षेत्रामध्ये स्लिप आपण त्याला म्हणतो की सिल्वर पॉईंट ॲज क्रीज इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. कारण खूप महत्त्वाचं क्रीजमध्ये परफेक्ट क्रिकेटमध्ये असलेलं स्लीप ज्याला आपण म्हणतोय. आणि त्या ठिकाणी मात्र शॉर्ट जर पाहिलं तर थर्डबॅनमध्ये पाहू शकतो ज्या ठिकाणी स्लीप होती. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच एक डॉट बॉल पाहायला मिळाला. सिंगल ज्या ठिकाणी मध्ये सिंगल डबल प्रमोट केली जाते टीम गाणं कमेंटीपडा कामनकडनं. आणि धावसंख्या फलकावरती ती मात्र 9 या धावसंख्येवरती. सम्राट प्रतिष्ठान दहिसर सम्राट प्रमाणे नाव प्रमाणे ब्रँड बनवते मैदानाच्या आतमध्ये.
कारण असं सम्राट नाही खऱ्या अर्थानं. यावेळी मात्र ट्रॅक केलाय बॉल असेल चेंडू निघून चालला डाऊन द ग्राउंड ऑन साईड मध्ये. या ठिकाणी मात्र की फील्ड करेपर्यंत सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो. या ठिकाणी मात्र हर्षल आणि मात्र या 2 धावेनं स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच 2 पुढे सरकून जाऊन पोहोचताय. ते मात्र फलकावरती 11 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आतापर्यंत मात्र या पहिल्या स्पेलमध्ये मेंटेन पॉवर षटक जरी असते तरी मात्र कुठल्याही प्रकारचा एक मोठा स्ट्रोक आला. त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाला. कुठेतरी मात्र सिंगल डबल ही धावसंख्या पाहायला मिळाली आणि स्कोर कार्ड फलकावरती फक्त जर पाहिलं तर 11 या धावसंख्येवरती आहे. वेट करून खेळणं खूप महत्वाचं असतं आणि यावेळी तेच काम केलं मात्र हर्षलनं. अगोदर पहिलं नक्कीच थोडंसं मात्र बॅकफुटला गेला, बॉलला नक्कीच पाहिलं तर नहाला गेलं आणि त्यानंतर मात्र सरळ मात्र येऊन येईपर्यंत बॅटचा फ्लो एवढा वेगाने होता का सरळ मात्र स्क्वेअर लेग आणि मात्र फाईन डीपची बाउंड्री केली आहे क्लिअर चौकार. षटक दुसरं का पहिलं कंप्लीट झालंय आणि धावसंख्या धावपत्ती फलकावरती 15 या धावसंख्येवरती विजयाकरता 38 धावा बनवायच्या. दोन्ही 12 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक देऊयात डीजेला संधी. सेकंड स्पेल करता बॉलिंग वरती पाहू मिस्टर राकेश आपला बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 12 चेंडूचा खेळ अजूनही मात्र बाकी या प्रेक्षकांच्या माहिती घेता मॅच क्रमांकावरती दुसऱ्या फिल्ड कामनच्या विरोधात मात्र दैसर 38 रन्स लक्ष पाहतो ज्या मॅच मध्ये चेस करण्याकरता असेल आणि बिग बॅटर मैदानच्या आतमध्ये मात्र लोकेशच्या बॅटमधनं केव्हाही आणि कधी आक्रमकता केव्हाही प्रहार आणि आपल्या बॅटच्या बॅटपडे पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने. यावेळी आपण पाहिलं नक्कीच झेल खेळण्याचा प्रयत्न आणि आपण पाहिलं तर येस इज गॉन अँड बिग विट डाऊन मिस्टर फलंदाज लोकेश. फर्स्ट ऑन डिलिव्हरी पहिल्याच बॉलवरती यावेळी मात्र टेक्निकलचा वापर सरळ चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. फक्त पाहू शकाल नक्कीच जर पाहिलं तर फिंगर मुवमेंट केली गेली फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं आणि गली पॉईंट मध्ये चेंडूला फक्त जर पाहिलं तर नक्कीच सॉफ्ट हँड किंवा पुश टायमिंग पाहू शकाल कारण त्या टायमिंगचा आणि मात्र सॉफ्ट हँडचा वापर केला गेला. टेक्निकल शॉटमध्ये पाहू शकाल नवीन बॅटर मैदानचे पाहू शकाल की फालतू मिस्टर निलेश आपल्याला पाहायला मिळतंय आणि मात्र या 4 धाब्याने स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचले नक्की भेंडीपाडा कामन आपण जर पाहिलं तर नक्कीच 19 या संख्येवरती 38 रन्सचं लक्ष विचार करता आणि बॉलिंग मागची गोलंदी तुम्हाला पाहायला मिळते आहे. खूप चांगल्या पद्धती युक्ती आहे आतापर्यंत त्या षटकातील 4 चेंडूचा खेळ आपण पाहतो की 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळी उडवलाय बॉल जेवढी हाय हाईट तेवढी समजा निघून जाईल फाईट आलाय मात्र षटकार.
सावध माठच्या दिशेने पाहतोय ज्या ठिकाणी दुसरा स्पेल कंप्लीट झालाय आणि मात्र धावसंख्या जर पाहतोय नक्कीच फलकावरती पाहायला मिळते ती आपण पाहिली तर 31 च्या धावसंख्येवरती टोटल तुम्ही पाहतात नक्कीच 31 रन कार्ड ज्या ठिकाणी बॉलिंग मागपती पाहत असताना शेवटच्या अंतिम 6 चेंडू मात्र दुसऱ्या पूर्वात पाहतोय आणि इथनं मात्र विजया करता तुम्ही जर पाहिलं तर 38 धावा 38 रन कार्ड एक मात्र धावसंख्या पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून पाहत असताना महाराष्ट्र पाहत आहे एक चांगलं मैदान एक चांगलं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी दर्शवली जाते आहे. एका साईडनं कामन शब्द पाहतो की टीम बद्दल पाहिलं तर दैसर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते आहे. स्कोर कार्ड फलकावरती आहे 31 आता विजय करतात 6 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज आहे. 7 रन ऑन कार्ड अँड 6 बॉल रिक्वायर्ड रन रेट बॉलिंग मागपती पाहतोय शेवटच्या अंतिम मात्र पाहू शकाल की ओव्हरमध्ये ॲज अ इम्पॉर्टंट क्रिकेट खूप महत्त्वाचं पाहायला मिळतंय कारण क्वालिटी दर्शवली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि तीच मध्ये क्वालिटी करत असताना मात्र ग्रामीण टेनिस असेल किंवा ओपन असेल खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. बॉलिंग मागची गोलंदाजी तनिषला आपण पाहतोय कारण शेवटच्या ओव्हर्समध्ये ॲज अ इम्पॉर्टंट क्रिकेट खूप महत्त्वाचं असेल कारण दोघांना जिंकण्याची सुवर्ण नामिक संधी असेल ज्या ठिकाणी बॉलिंग मागपती पाहते आखरी 6 गेंदे और जीत के लिए यहां से 7 रन बटोरने पड़ेंगे. पहली गेंदबाज भी तैयार बैटर वहां पर तैयार है. वाटर बॉल अप्रतिम यहां पर खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग मागपती पाहू शकाल आता 5 चेंडू आणि विजय करता बनवायच्या 7 धावा. प्रेशर दबाव वाढत चाललाय कारण मॅच मुवमेंट झाली आहे. गेम इज अ चेंजर म्हणून म्हणतो ना की खेळाडू बनणं खूप मात्र सोपं असेल मात्र गेम चेंजर बनणं खूप कठीण असतं. आता प्रेशर आहे दबाव आहे मॅच मध्ये आणि खूप चांगल्या पंच देखील या डिसिजन करतात कारण येणारे 5 चेंडू आणि विजय करता 7 धावांचं टार्गेट आहे. नो चेंडू अजून फ्री हिट्स अवेलेबल सहज मात्र सोपं करून दिले या मॅच वरती आणि आपण जर पाहिलं तर अजून या षटकातील एकही चेंडू झाला नाहीये. यावेळी मॅच खलास वाडाबाडी ब्रँड फॉर्म पाहू शकाल कामांचा तडागा निघून गेलाय बॉल आउट ऑफ द बार षटकार सिक्सर. No doubt man the match Mr. Harshad